भारताचा ऑनलाईन बाजार आता फक्त खरेदीपुरता मर्यादित राहणार नाही. कारण ज्या Amazon आणि Flipkart वरून तुम्ही खरेदी करता त्या दोन्ही कंपन्या आता तुम्हाला कर्ज देणार आहेत आणि त्याही थेट मोबाईलवरून. आणि हे स्वप्न नाही बरं का, उद्याचं वास्तव आहे. ई कॉमर्स क्षेत्र आता वित्तीय बाजारात उतरलंय. Amazonने यावर्षी बंगळूरच्या नॉन बँक कर्जदाता एक्सियो ही कंपनी खरेदी केली आहे. याच माध्यमातून Amazon पुन्हा लहान व्यवसायांना कर्ज देईल, तसंच कॅश फ्लो ही सुरळीत करणार आहे. तर फ्लिपकार्ट BNPL म्हणजेच आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या अशी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. फ्लिपकार्ट फायनान्स नोंदणीकृत आहे, मात्र व्यवसायासाठी रिझर्व्ह बँकेने अंतिम परवानगी दिलेली नाहीये. भारतामध्ये 2020 चा कर्ज बाजार होता $80 अब्ज आणि 2025 मध्ये तो $212 वर पोहोचलाय. म्हणजेच कर्जाचा वेग दुपटीपेक्षा जास्त. यात आता Amazon आणि फ्लिपकार्टने उडी मारली आहे. त्यामुळे पारंपरिक बँकांसमोरील स्पर्धा वाढली आहे. तसेच डिजिटल पेमेंट्स, ऑनलाईन डेटा, ग्राहकांचा इतिहास यांचा फायदा घेऊन ते जलद आणि सुलभ कर्ज सेवा देणं शक्य करणार आहे. हा बदल फक्त खरेदीचा नाही, तर आर्थिक स्वातंत्र्याचा नवा अध्याय आहे. जसं तुम्ही एखादी वस्तू घेता तसं आता कर्ज घेऊ शकता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. शहराबाहेरच्या लहान व्यापाऱ्यांचं नशीबही आता बदलू शकतं. पण प्रश्न आहे, कर्ज हा पर्याय आहे की नवा सापळा, याकडे डोळसपणे पाहावं लागेल. डिजिटल कर्जाचं दार उघडलंय, मात्र याची चावी तुमच्या हातात आहे.